स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। 159 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा दावा। कोर्टातील सुनावणीकडे लक्ष। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर। अमरावतीच्या धारणी, अकोल्यामधल्या हिवरखेड आणि बुलढाण्यामधील चिखलीमध्ये भाजपच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज प्रचारासाठी भंडाऱ्यात। भंडारा, पवनी, तुमसर, साकोली नगरपालिका निवडणुकीतील उमेदवारांसाठी जाहीर प्रचार सभा घेणार। दसरा मैदानात सभेचं आयोजन। मी शब्दाचा पक्का, बारामतीमध्ये काम करून दाखवलं। मात्र काही नेते शहरांच्या विकासावर बोलतात आणि त्यांची शहरच भकास, घाण असतात। अंबाजोगाईमधल्या सभेत अजित पवारांचं वादग्रस्त वक्तव्य। अजित पवार जबाबदार नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री, बोलताना प्रत्येकानं तारतम्य बाळगलं पाहिजे। अजित पवारांच्या वक्तव्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा सल्ला। अयोध्येमध्ये आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिरावर ध्वजारोहण। भव्य ध्वज 11 फूट रुंद आणि 22 फूट लांबीचा असणार। सरसंघचालक मोहन भागवतांसह देशभरातील 8000 विशेष पाहुण्यांना निमंत्रण। भाजपचा आज राज्यभरात घर घर राम अभियान। प्रत्येक घर, सोसायटी आणि आस्थापनांमध्ये केशरी ध्वज फडकवा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला आवाहन। पुण्यामधील अपघात सत्रानंतर आणखी एका मार्गावर वाहतुकीसाठी वेगमर्यादा निश्चित। कात्रज बायपास मार्गावरील भूमकर चौक ते नवले ब्रिजपर्यंत 30 किलोमीटर स्पीड बंधनकारक। पोलिसांचं पत्रक जारी। आदेशाचं पालन न केल्यास कारवाई होणार। पुणे जमीन घोटाळ्यातील मुद्रांक शुल्काचे 42 कोटी भरण्याबाबत आणखी मुदतवाढ मिळण्याची शक्यता। पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीनं 15 दिवसांची मुदतवाढ मागितली। आज निर्णयाची शक्यता। छत्रपती संभाजीनगरमधल्या हॉटेलमध्ये ओळख लपून महिलेचा 6 महिने मुक्काम। चौकशीमध्ये महिलेच्या खात्यामध्ये अफगाणिस्तानमधील बॉयफ्रेंड आणि पाकिस्तानमधील त्याच्या भावाच्या खात्यामधून मोठ्या रकमा आल्याचं समोर। खोटे आधार कार्ड, यूपीएससीची बनावट निवड यादीही हस्तगत।